शेवटची बस. रोहन एक तरुण IT इंजिनियर, पुण्यात एका कंपनीत काम करणारा, शांत स्वभावाचा. आईच्या आजारपणामुळे तो अनेक वर्षानंतर आपल्या गावाला चांदवलीला परत जाण्याचा निर्णय घेतो. दिवसभराचा ऑफिसचा व्याप आटपून तो रात्री सामान घेऊन स्वारगेट बस स्थानकावर पोहोचतो. तेव्हा साधारण 11 वाजलेले असतात. बस स्थानक निर्मनुष्य होतं. रोहनचं लक्ष फलकाकडे जातं. पुणे ते चांदवली, रात्रीची शेवटची बस. ती बस इतर बसेसपेक्षा वेगळी दिसत होती. जुनी, काळसर रंगाची, थोडी झिजलेली. पण तिथं उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, हीच बस आहे, चालेल. रोहनने मान डोलावली. तो आत शिरतो. आत फक्त 6-7 प्रवासी, सगळे शांत, एकमेकांपासून दूर बसलेले, एखाद्या शाळेच्या वर्गातल्यासारखे विद्यार्थी. पण इथे शिक्षक नाही, फक्त भय. बस निघते. शहराच्या प्रकाशातून बाहेर पडताना रोहन खिडकीतून पाहतो. रस्ते ओस पडलेत. विजांचा कडकडाट होतोय. अधूनमधून पावसाच्या सरी खिडकीवर आपटतात. प्रत्येक वळणावर एक विचित्र थंडी जाणवते. शेजारचा प्रवासी अगदी स्तब्ध. त्याच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत नव्हता. जवळपास अर्धा तास प्रवास केल्यानंतर एक लहानसं गाव लागतं. विराणी. बस थांबते, पण कुणीही चढत नाही. तरीही एक वृद्ध बाई अचानक बसमध्ये दिसते. कुणी तिला चढताना पाहिलं नव्हतं. ती थेट शेवटच्या सीटवर जाऊन बसते. तिचं तोंड पदरात झाकलेलं. थोड्याच वेळात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी दाट होऊ लागते. बाहेरचं दृश्य अस्पष्ट होतं. ड्रायव्हर आणि कंडक्टर काही बोलत नाही. बसमध्ये व्हायब्रेशन वाढतं. जणू जमिनीखालून काहीतरी हलतंय. तेवढ्यात एक प्रवासी उठतो. माझा स्टॉप आलाय, तो ओरडतो. पण बस थांबत नाही. ड्रायव्हर काहीच प्रतिसाद देत नाही. अचानक त्या प्रवाशाचं शरीर झटकल्यासारखं हालतं आणि तो खुर्चीत कोसळतो आणि जागीच मृत पावतो. प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो, पण कुणीच उठत नाही. जणू भीतीनं सगळ्यांचं शरीर थिजलेलं असतं. रोहनचं मन धडधडू लागतं. तो थोडा पुढे होतो. तेवढ्यात शेवटच्या सीटकडे त्याचं लक्ष जातं. वृद्ध बाईचा पदर सरकतो आणि तिचा चेहरा दिसतो. कातडीला सुरकुत्यांचा थर, डोळे खोल गेलेले आणि ओठांवर एक अमानवी हास्य. तिची नजर रोहनवर स्थिरावते. त्याला श्वास घेणंही कठीण होतं. तेवढ्यात एक थंडगार झोत त्याच्या अंगावरून जातो आणि त्याचं संपूर्ण शरीर एका क्षणासाठी बधीर होतं. बस एक विचित्र वळण घेते आणि एका उघड्या मैदानात पोहोचते. समोर एक जुना बोर्ड दिसतो. छायावली, लोकसंख्या 0. छायावली हे गाव कुठेच नाही नकाशावर. रोहन मनात विचार करतो, बस इथेच थांबते. दरवाजा आपोआप उघडतो, पण कुणीही उतरायला धजत नाही. दरवाजाबाहेर फक्त धुकं, वाऱ्यांची सळसळ आणि एक गूढ शांतता. रोहन अचानक लक्षात घेतो,
उरलेले प्रवासी कोणीही नॉर्मल नाही आहे. एक जण सतत पाठीमागे पाहतो, एक जण आपापल्या पायाचे नखे कुरतडतो. त्यांना मानवी हालचाली नाहीत. तो घाबरतो. शेवटी तो कंडक्टरकडे जातो. ही बस कुठे जाते आहे? कंडक्टर खाली डोकं घालून फुसफुसतो, हे मृतांचं गुडगाव आहे. ही बस दरवर्षी एक वेळेस प्रकटते. जे प्रवासी चढतात ते परत कधीच जात नाही. रोहन दरवाजाकडे धाव घेतो. बाहेर पाऊल टाकतो, पण जमिनीवर पाय लागत नाही. तो हवेत तरंगत राहतो. अचानक त्याला जाणवतो तो एक वर्तुळात अडकलाय. भूतकाळ आणि वर्तमान यामधली एक फाटलेली जागा. तेवढ्यात एक प्रकाश किरण दिसतो. दूरवरून एक ट्रॅक्टर येतो. त्याच्यावर गावचा एक शेतकरी असतो. ट्रॅक्टरचा आवाज ऐकताच सर्व प्रवासी किंचाळायला लागतात. वृद्ध बाई उठून उभी राहते आणि बसकडे पाहून ओरडते, हा निघून जाऊ नये. रोहनला ट्रॅक्टरचा चाक दिसते. तो उडी घेतो आणि ट्रॅक्टरवर उडी मारतो. ट्रॅक्टर ड्रायव्हरवर आश्चर्यचकित होतो. रोहन बेशुद्ध असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी त्याला पाण्याने शुद्धीवर आणतात. एक म्हातारा विचारतो, तू त्या बसमध्ये होतास? रोहन मान हलवतो. म्हातारा थरथरत्या आवाजात सांगतो, ही बस 20 वर्षांपूर्वी चांदिवलीच्या घाटात कोसळली. सगळे प्रवासी मरण पावले, पण प्रत्येक वर्षी त्या अपघाताच्या रात्री ती बस पुन्हा दिसते. कुणी चढलं तर परत येणं शक्य नसते. रोहन जरी बाहेर पडला तरी त्याच्या मनात ती बस अजून धुसफुसते. प्रत्येक रात्री त्याच्या स्वप्नात ती वृद्ध बाई दिसते. तिचं ते भयानक हास्य आणि बसचा दरवाजा उघडणं. शेवटी एक दिवस गावात एक बातमी येते, रोहन गायब झालाय. गावकरी घाबरतात आणि स्वारगेटवर एक नवीन फलक लागतो, शेवटची बस, पुणे ते छायावली, रात्री 11:30